Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना सवाल। तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर। सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूने धस काम करतायत, मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये। मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडी कडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात आहे। आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा। अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंकडून नाराजी व्यक्त। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं। अजित पवारांची मोठी कबुली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेश दौऱ्यावर तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार। आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार। अधिवेशनात 57 देशांचा सहभाग। तब्येत बिघडल्यानं अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। औंधच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक। 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार। शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन। भास्कर जाधवांचं व्हॉट्सअॅप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत। म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात। भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण। राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला। निधीचा तुटवडा असल्यानं महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालातून समोर। तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यात अव्वल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर। पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गडकरी हजेरी लावणार। किल्ले शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 वाजता उद्घाटन सोहळा। 19 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवस संस्कृती, कला, लोककला, परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी न्यायालयाची परवानगी। सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस बंदोबस्तात डागडुजी सुरू करण्याचे निर्देश। उजनी धरणातून आज सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी सोडण्यात येणार। 1600 क्युसेकनं टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा केला जाणार। धरणात सध्या 98 टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक। नागपुरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण। मध्य प्रदेशातील 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू। महिनाभरात जिल्ह्यात 10 जीबीएस रुग्णांची नोंद, तर राज्यातील मृतांची संख्या 6 वर। जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली। गुणवत्ता निर्देशांक 178 वर। वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचं समोर। शहरातील वाढत्या तापमानामुळे गुणवत्ता निर्देशांक 200चा टप्पा गाठण्याचा धोका। मुंबईतील तापमानात काही अंश घट, पुन्हा गारवा वाढण्याचा अंदाज। तर पुण्यातील कमाल तापमानात वाढ, 35.8 अंशाची नोंद। Cancer Healer Center, a new beginning.